पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। पेठ वडगावमध्ये पार पडली बंडखोर सेना पक्षाची शपथ परिषद। जे येतील त्यांच्यासह जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढील वाटचाल करू शिवाजीराव आवळे। पुरोगामी विचारांचा वारसा जपत स्वाभिमानाने वाटचाल करायची आहे, त्यामुळे या वाटेवर जे येतील त्यांच्यासह जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढील वाटचाल करू, असे स्पष्ट प्रतिपादन बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी केले। पेठ वडगाव येथील हॉटेल राय एक्झिक्युटिव्ह येथे आयोजित शपथ परिषद व पदाधिकारी निवड समारंभात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र सल्लागार डॉक्टर बी.डी. पाटील होते। प्रारंभी महामानवांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी आगामी निवडणुका, पक्ष बांधणी व वर्षभरातील नियोजित विविध कार्यक्रम या विषयावर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली। यावेळी काही महत्त्वाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या। त्यामध्ये बंडखोर सेना पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी डॉक्टर बी.डी. पाटील, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षपदी शिवालीताई आवळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी दयानंद आवळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी विजय लोखंडे, महिला आघाडी सांगली जिल्हा अध्यक्षपदी संध्या सुतार, कोल्हापूर जिल्हा सरचिटणीसपदी सचिन कांबळे, पन्हाळा तालुका अध्यक्षपदी प्रवीण फाळके, हातकणंगले तालुका अध्यक्ष उपाध्यक्षपदी राहुल देडे, हातकणंगले तालुका कार्याध्यक्षपदी सोमनाथ पांडव, हातकणंगले तालुका युवक सरचिटणीसपदी अनोश खुडे, वाळवा तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी सुशीला जाधव यांच्या निवडी करण्यात आल्या। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष निलेश मोहिते, युवक प्रदेश अध्यक्ष क्रांतीवीर वायदंडे, राज्य सल्लागार नागनाथ देसाई, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सर्जेराव कारवेकर, सांगली जिल्हा अध्यक्ष शशिकांत वायदंडे, महिला आघाडी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मेघा कांबळे, सांगली शहर अध्यक्ष विशाल मोहिते, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे, हातकणंगले तालुका युवक उपाध्यक्ष विनोद हेगडे, वाळवा तालुका कार्याध्यक्ष दादासो नांगरे, पलूस तालुका अध्यक्ष नारायण गाडे, आकाश अवघडे, अक्षय बल्लाळ, अभिषेक अवघडे, अमोल जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक सौ शिवाली आवळे यांनी केले, तर आभार हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे यांनी मानले। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।